हे हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, आज आपण एक जबरदस्त बजेट डेची स्ट्रॅटेजी बघणार आहे. फक्त स्ट्रॅटेजी न सांगता त्याच्यासोबत मी तुम्हाला त्याचा डेटा सुद्धा दाखवणार आहे. विन रेट जो आहे स्ट्रॅटेजीचा ऐकून तुम्ही शॉक होताल. 88% चा विन रेट आहे मित्रांनो. गेल्या 6 ते 7 वर्षांचा डेटा जो आहे ना, त्याच्यामध्ये दिसतंय की स्ट्रॅटेजी फक्त एकदाच फेल झाली होती आणि ते पण खूप छोटा लॉस दिला होता. स्ट्रॅटेजी खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, मोस्ट ऑफ द ट्रेडर्स काय असतात, बजेट डेला खूप जास्त व्हॉलॅटिलिटी असते, इव्हेंट आहे म्हणून ना खूप पैसा घेऊन येतात मार्केटमध्ये ना, सगळा पैसा घालवून टाकतात. म्हणजे काय करतात, रॅन्डम बाईंग करायला सुरुवात करतात, कसे पण ट्रेड करतात. त्यांना वाटतं जॅकपॉट लागू शकतात आणि जॅकपॉटच्या नादातच काय होतं, सगळा पैसा ते लूज करतात. पण मी तुम्हाला सांगतो तसं न करता थोडं स्ट्रॅटेजिकली काम करायचे, स्ट्रॅटेजी बघायचे, बॅक टेस्ट करायचे. एखादी गोष्ट जर चांगली काम करत असेल त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो. बॅक टेस्टिंग डेटाचा हे जे मिनिंग कधीच होत नाही मित्रांनो की ते फ्युचरमध्ये पण काम करेल, पण एक ना सपोर्ट आपल्याला चांगला भेटतो त्याच्यातून. सो तो सपोर्ट तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस मी तुम्हाला या ठिकाणी देत नाही. मी जस्ट तुम्हाला डेटा शेअर करतोय. ओके, तुम्हाला तो डेटा बघून तुम्हाला फॉरवर्ड टेस्टिंग करायचे, दॅट्स इट. ओके, जास्ती वेळ न घालवताना स्ट्रॅटेजी तुम्हाला दाखवतो, स्ट्रॅटेजीचा डेटा पण दाखवतो. ऑप्शन सेलिंग आणि ऑप्शन बाईंगची दोन्ही सुद्धा स्ट्रॅटेजी आहेत. चला चार्ट वरती बघूया. ओके, सो आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो बजेट डे स्ट्रॅटेजी 2026 साठी जी बजेट डेची बेस्ट स्ट्रॅटेजी काय असते हे आपण आज बघणार आहे. याच्यामध्ये आपण जी पहिली स्ट्रॅटेजी बघतोय ती बघतोय ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी. ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीचा विन रेट जो आहे ना, तो जबरदस्त आहे मित्रांनो. त्याचा विन रेट आहे 88% चा आणि याच्यामध्ये फक्त स्ट्रॅटेजी एकदाच फेल झाली होती गेल्या 6 ते 7 वर्षांमध्ये. तर नक्की स्ट्रॅटेजी आहे काय ना, चला आता जाणून घेऊया. स्ट्रॅटेजीचे रूल्स मी तुम्हाला सांगतो. टायमिंग आहे त्याचा बजेट डेला. ओके, 9:18 9:18 बॅक टेस्टिंग जे केलंय त्याच्यामध्ये आपण केलं होतं एटीएमचा कॉल सी अँड पी, आपण हा दोन्ही पण सेल केला होता. ओके, सेल केला आणि ह्याला स्टॉप लॉस दिला आपण. स्टॉप लॉस कितीचा दिला, तर स्टॉप लॉस दिला आपण 70% लेगला, प्रत्येक लेगला. कॉलला पण 70% आणि पुटला पण 70% स्टॉप लॉस दिला. ओके, 9:18 एंट्री होती, एटीएमचा कॉल पुट सेल केला, स्टॉप लॉस दिला 70%चा. चौथी गोष्ट आहे, तुम्हाला एक्झिट करायचं आहे. ट्रेडमध्ये जर स्टॉप लॉस तुमचा गेला नाही, ट्रेडमध्ये जर तुमचा स्टॉप लॉस गेला नाही तर तुम्हाला एक्झिट करायचे 12:45 मित्रांनो. ओके, याप्रमाणे पूर्ण एंटायर स्ट्रॅटेजी आहे. काही कॉम्प्लेक्स नाही, एकदम सिंपल आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ह्याच्यामध्ये ऑप्शन सेलिंग आहे म्हणल्यावरती ना ह्याच्यामध्ये मार्जिन खूप जास्त लागणार. तर सिंपल गोष्ट मित्रांनो आहे की तुम्हाला करायचं काय माहिती आहे का, ह्याच्यासाठी तुम्हाला हेज बाय करायचे. हेज बाय केल्यानं काय होतं माहिती आहे का, हेज बाय केल्यामुळे काय होतं की आपल्याला मार्जिन खूप कमी लागतं. तुम्ही 1 लाखामध्ये पण ही स्ट्रॅटेजी प्ले करू शकता. सो त्याच्यासाठी काय करायचे, ओटीएम 500, ओटीएम जायचं 500 पॉईंट लांब आणि एक सीई अँड पीई काय करायचा, बाय करायचं या ठिकाणी या स्ट्रॅटेजीमध्ये. मग तुम्हाला मार्जिन जे आहे ते खूप कमी लागणार मित्रांनो. ही एंटायर स्ट्रॅटेजी आहे आणि हिचा बॅक टेस्टिंग डेटा खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न बनलेत मित्रांनो. तुम्हाला आता बॅक टेस्टिंगचा पहिला डेटा दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन बाईंगची पण स्ट्रॅटेजी दाखवून देतो. चला, ओके, सो बॅक टेस्टिंगचा डेटा तुमच्या समोर आहे मित्रांनो. हे बघा, 2019 पासूनचा डेटा आपल्याकडे आहे. 2019 मध्ये आपल्याला प्रॉफिट झाले होते 1628 रुपये. 2 लॉटने केलेलं आहे मित्रांनो कॅल्क्युलेशन, त्या हिशोबाने बघून घ्या. तर 2019 ला प्रॉफिट झालं होतं 1628 रुपये. 2020 ला प्रॉफिट झालं होतं 3418 रुपये. 2021 ला प्रॉफिट झालं होतं 5704 रुपयेचं. 2022 ला प्रॉफिट होतं 8082 रुपयेचं. 2023 मध्ये 4349 रुपयेचं. 2024 मध्ये 2 बजेट झाले होते, तुम्हाला माहिती असेल, फेब्रुवारी आणि जुलैमध्ये. तर ते पहिले प्रॉफिट्स बघून घ्या. 2024 मध्ये जे फेब्रुवारीचं बजेट होतं त्याच्यामध्ये प्रॉफिट होते 16,360 रुपयेचे आणि जुलैचं जे बजेट झालं होतं, म्हणजे या सगळ्या डेटामध्ये आपल्याला फक्त एकदाच लॉस झालाय. तो पण लॉस फक्त 1375 रुपयाचा लॉस आहे, तो पण एकदाच, आणि ते पण बजेट जुलैमध्ये होतं. ओके, बाकी जर फेब्रुवारीचं बजेट बघितलं तर 100%चा विन रेट आहे आणि जुलैचं बघितलं तर एक फक्त सिंगल लॉस याच्यामध्ये दिसतोय. आणि 2025चं जे बजेट झालंय याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाले 15,117 रुपयाचे. याप्रमाणे जबरदस्त प्रॉफिट दिसतात. ह्याचा विन रेट मित्रांनो 88%चा आहे. ही जी फाईल आहे मी तुम्हाला टेलिग्रामला पण टाकून देतो. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही हा व्हेरीफाय करा डेटा आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर फॉरवर्ड टेस्टिंग करा. मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस वगैरे देत नाहीये या ठिकाणी, फक्त मी तुम्हाला डेटा शेअर करतोय, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही बघायला पाहिजे मित्रांनो. ओके, सो मित्रांनो आता फायनली आपण ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी बघतोय. ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय की तुम्हाला चार्टला फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, कारण की जो डेटा आतापर्यंत आपण बघितलाय बघा, काही फंडामेंटल समजणं खूप जास्त
जास्त गरजेचं आहे. फंडामेंटल्स हे मित्रांनो की काय होतं माहितीये का, बजेटच्या आधी म्हणजे एक इव्हेंट असतो ना, तर विक्स खूप जास्त राईज होत गेलेला असतो, आयव्ही खूप जास्त शूटअप झालेली असते आणि जसं का बजेट अनाऊन्स होतं ना, आयव्ही क्रश होते, विक्स पण डाऊन होतो. विक्स डाऊन झाला, आयव्ही क्रश झाली की होणार काय, ऑब्व्हियसली मी तुम्हाला ह्याच्यावरती भरपूर वेळा व्हिडिओ बनवलेत बघा, शॉर्ट व्हिडिओज. जेव्हा पण आयव्ही क्रश होते अचानक प्रीमियम्स ड्रॉप होतात, कमी होऊन जातात. सो ह्याचाच मिनिंग हे आहे की मित्रांनो तुम्हाला काळजीपूर्वक बाईंग करायला पाहिजे आणि कसं बाईंग करायला पाहिजे ना, त्याचेच रूल्स मी तुम्हाला थोडक्यात आता सांगून देतो. पहिली गोष्ट समजून घ्या की मॉर्निंग 9:15 ते 12:30 पर्यंत कुठल्या प्रकारचं वन डिरेक्शनल मुवमेंट येत नाही. डेटामध्ये जे दिसलंय ते तुम्हाला मी सांगतो. मुवमेंट येतात 12:30-1 नंतर. तर तुम्हाला काय करायचे, 1 वाजताच्या टायमिंगला पोहोचायचे मार्केटवरती. तुम्हाला चार्ट्स ओपन करायचे. 1 वाजता पोहोचायचं आहे आणि त्या टायमिंगला जी डे रेंज बनली असेल, जी पण काही डे रेंज बनली असेल ती मार्क करून घ्यायची किंवा 15 ते 30 मिनिटाची तुम्ही टाइम फ्रेम एक लेवल मार्क करू शकता आणि ज्या पण साईडला तुम्हाला ब्रेकआउट्स भेटतील, तुम्हाला ब्रेकआउट प्लॅन करायचे आणि ब्रेकआउट प्लॅन पण करताना ह्याच्यामध्ये रूल काय ठेवायचे माहिती का, स्टॉप लॉस खूप छोटा ठेवायचे, 20 ते 30% स्टॉप लॉस द्यायचे प्रीमियम वरती आणि याचप्रमाणे जर तुम्हाला मुवमेंट भेटली तर एक मोठी रॅली बघायला भेटू शकते आणि जर स्टॉप लॉस गेला तर एक छोटासा स्टॉप लॉस तुमचा जाऊ शकतो. याप्रमाणे तुम्ही ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग करू शकता मित्रांनो. आता जे पण मी प्लॅन तुम्हाला आता राईट नाव सांगितलेत ना, हे मित्रांनो मी बॅक टेस्ट करून घेतलेलं आहेत आणि ह्याच्यावरती मला थोडासा कॉन्फिडन्स जास्त येतोय. सो तुम्हाला पण बॅक टेस्ट करायची गरज आहे. जो डेटा आहे तो मी टेलिग्रामवरती पोस्ट करतो, तुम्ही डेटा चेकआउट करून घ्या. बघा, आधी बॅक टेस्टिंग करा, तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर फॉरवर्ड टेस्टिंग करा आणि त्या हिशोबाने प्लॅन्स तुम्ही करू शकता. फक्त हीच गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारचं रॅन्डम ट्रेडिंग करू नका, कारण की मोस्ट ऑफ द ट्रेडर्स बजेट डेला खूप जास्त मोठा पैसा लूज करतात आणि खूप कमी लोक मोठा पैसा घेऊन जातात. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला अर्निंग करायचं, आपल्याला पैसे लूज नाही करायचे, पैसे घेऊन यायचे, आपल्याला घालवायचे नाहीत. आणि याच्याच सोबत मित्रांनो बजेट डेला लाईव्ह स्ट्रीम सुद्धा असणार आहे. संडे आहे बजेटला, पण लाईव्ह स्ट्रीम आपल्या असणार आहे. सो तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला येऊ शकता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. ओके, सो आय होप की तुम्हाला लॉजिक्स व्यवस्थित समजलं असेल, डेटा खूप जास्त आवडला असेल, स्ट्रॅटेजी पण खूप जास्त आवडली असेल. आता डिरेक्टली नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.